नमस्कार मित्रांनो. माझ्या साहित्य प्रवासामध्ये गेले 43 वर्षामध्ये माझं साहित्य, माझं लेखन विविध पुस्तकांच्या माध्यमातून वाचकांच्या भेटीला आलेलं आहे आणि एक भाग्यवान साहित्यिक म्हणू इच्छितो स्वतःला की माझी पुस्तकं आपल्या राज्यभरातील सार्वजनिक वाचनालयामध्ये उपलब्ध आहेत. कारण अनेक वाचक मित्रांनी मला माझी पुस्तकं वाचून त्यांचे अभिप्राय कळवलेले आहेत. तर अशा या माझ्या दीर्घ लेखन प्रवासामध्ये आज मी प्रिंट बुक 47 आणि ई बुक जे 2011पासून मला नवीन माध्यमं उपलब्ध झाल्यानंतरचे 37 ई बुक्स असं 80 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेलं आहे. तर एवढ्या दीर्घ प्रवासाच्या काही आठवणी तुमच्याशी शेअर करावा असा विचार मनात आला आणि ठरवलं आपण माझ्या लेखन प्रवासातील माझ्या पुस्तकांच्या आठवणी तुमच्याशी शेअर करायच्या आणि नव्या पिढीलाही लेखन प्रवास कसा असतो, कसा करायचा असतो यासंबंधीचं अधूनमधून थोडंसं मनोगत व्यक्त करायचं असा या व्हिडिओ मालिकेच्या सादरीकरणामागचा हेतू आहे. तर माझ्या गद्य पुस्तकांचा आरंभी आपल्याला मी थोडक्यात परिचय करून द्यायला सुरुवात करेन. आरंभी आज माझा प्रकाशित कथासंग्रह क्रमांक 2 म्हणजे माझा पहिला प्रकाशित कथासंग्रह होता कुरूप रंग, त्याचं नाव प्रिंट बुक स्वरूपातला. त्याच्यानंतर दुसरा कथासंग्रह प्रिंट बुक स्वरूपातला, कारण तेव्हा ई बुकचं काही मागमूसही नव्हतं की असं काही माध्यम उपलब्ध होऊ शकत असतं. तर या कथासंग्रहाचं नाव आहे रंगतरंग. परभणीला बी रघुनाथ प्रकाशन ही संस्था माझे जुने साहित्यिक मित्र दीपक हवालदार यांनी स्थापन केलेली संस्था आणि या प्रकाशन संस्थेमध्ये अनेक नामवंताचं साहित्य प्रकाशित केलं. त्यावेळेला आम्ही नवोदित लेखक होतो. तर वर्ष होतं हे 1993, 7 सप्टेंबर. मराठवाड्याच्या दृष्टीने, मराठी साहित्याच्या दृष्टीने 7 सप्टेंबर हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कथालेखक, कादंबरीकार, कवी बी रघुनाथ यांचा हा स्मृती दिन मराठवाड्याच्या दृष्टीने मोठा साहित्य दिन आहे, साहित्य स्मृती दिन आहे. तर या थोर साहित्यिक बी रघुनाथ यांच्या स्मृतिदिनी आणि निमित्त होतं पहिलं परभणी जिल्हा साहित्य संमेलन जे परभणीतच आयोजित झालेलं होतं. त्या संमेलनाच्या निमित्ताने आम्हा 3 मित्रांच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन या दिवशी झालं. तर ती पुस्तकं अशी होती की लेखक, कवी मित्र आणि साहित्य संयोजक, संघटक म्हणून ज्यांची कीर्ती आहे, देवीदास कुलकर्णी यांचा रान शिन्या हा ग्रामीण कथासंग्रह, ललित लेखनातले माहीर साहित्यिक मंगेश उदगीरकर यांचा गप्पाष्टक आणि माझा प्रस्तुतचा हा रंगतरंग कथासंग्रह, अशा या 3 पुस्तकांचं प्रकाशन या 7 सप्टेंबर 1993 या दिवशी परभणी जिल्हा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून हे संमेलन परभणीच्या नटराज रंगमंदिरमध्ये आयोजित केलेलं होतं आणि सगळे साहित्यिक परभणीतले, जिल्ह्यातले, मराठवाड्यातले आवर्जून उपस्थित होते. तर हा माझा दुसरा कथासंग्रह रंगतरंग. यात 10 कथांचा समावेश आणि सगळ्या कथा या मध्यमवर्गीय पारिवारिक जीवनावर चित्रण करणाऱ्या अशा या कथा, छोटेखानी ज्याला म्हणू 1000-1200 शब्दाच्या आतल्याच ह्या छोट्या छोट्या लघुकथा होत्या. आणि या रंगतरंग कथासंग्रहाचं स्वागत वाचकांनी मोठ्या मनाने केलं आणि खूप छान मला कथालेखक अशी ओळख या रंगतरंगनी मिळवून दिली. आणि आज या कथासंग्रहाची आठवण करताना माझ्या सगळ्या साहित्यिक मित्रांची आठवण होते. मी कृतज्ञतापूर्वक या सगळ्यांच्या आठवणीमध्ये राहू इच्छितो आणि आपल्याला माझ्या या रंगतरंग कथासंग्रहाचा परिचय कसा वाटला जरूर अभिप्राय द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करत चला. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नव्या पुस्तकाच्या माझ्या परिचयासहित, जो तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि या रंगतरंग कथासंग्रहामध्ये काही ज्या कथा आहेत त्यांची काही शीर्षकं वाचून दाखवतो. आरसा खोटेही बोलत असतो, साधना, आश्रित, एक पाऊस असाही, न झालेली सकाळ,
रंगतरंग ही शीर्षक कथा या संग्रहाची. भविष्य, स्फोट, बंधन आणि 10वी कथा होती 7-7. आपल्या चॅनलवर तुम्ही स्फोट कथा व्हिडिओ शोधून ऐकू शकता. कथा बंधन कथा आहे त्याच्यामध्ये, आणि बाकीच्या कथा मी कधी अधूनमधून नक्कीच व्हिडिओ करेल आणि आपल्यासाठी या कथेचं अभिवाचनही सादर करेल. तर हा पहिला एपिसोड या माझा लेखन प्रवासातील माझ्या पुस्तकाच्या आठवणी कसा वाटला, अभिप्राय द्या, प्रतिक्रिया द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नव्या एपिसोडमध्ये. नमस्कार.